आयब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी आयब्रोवर रोज रात्री व्हासलीन लावा. नंबर 2. नेलपेंट नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी. यामुळे नेलपेंट जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही. नंबर 3. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलांनी चेहऱ्याला स्क्रबिंग केले पाहिजे. त्यामध्ये 2 चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे चेहरा चमकदार होतो. नंबर 4. महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी रोज रात्री झोपताना 1 ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे. यामुळे हाडे नेहमी मजबूत राहतात. नंबर 5. खोबरेल तेल चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझिंगचे काम करते. त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय असेल त्या सर्व महिलांनी आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश करावी. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि स्किन ग्लो करते. नंबर 6. ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ शेंगदाणे खावेत. तसेच आहारामध्ये बीट, सफरचंद, गाजर यांचा समावेश देखील करावा. नंबर 7. ग्लिसरीन आपली त्वचा मऊ आणि कोमल ठेवते, म्हणून चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरावे. हवे असल्यास फेस पॅकमध्ये थोडेसे ग्लिसरीन मिक्स करून देखील चेहऱ्याला लावू शकता. नंबर 8. जेव्हाही चेहऱ्यावर फाउंडेशन वापर कराल त्यावेळेस फाउंडेशनमध्ये थोडेसे खोबरेल तेल मिक्स करा. यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप बराच काळ टिकतो. तसेच स्किन देखील ग्लो करते. नंबर 9. आपल्या डोक्यावर जर हलकेच पांढरे केस झाले असतील आणि कुठेतरी फंक्शनला जायचं असेल आणि अशा वेळेस कलर करायला वेळ नसेल तर पांढऱ्या केसांना थोडेसे काजल लावा. यामुळे पांढरे केस लपले जातात आणि आपले सौंदर्य देखील वाढते. नंबर 10. तुमचे ओठ जर खूप काळपट झाले असतील तर थोडेसे मध, लिंबाचा रस आणि साखर मिक्स करून आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ओठांना स्क्रब करा. यामुळे ओठांचा काळपटपणा कमी होईल. नंबर 11. चेहऱ्यावर जर डाग पडले असतील तर त्यावर थोडीशी हळद पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून डागावर लावा. सतत हा उपाय केल्यास डाग लवकर कमी होतात. नंबर 12. ज्या महिलांची ड्राय स्किन आहे त्यांनी चेहऱ्यावर कच्चे दूध लावावे. यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो. नंबर 13. पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते. त्यामुळे आपल्या आहारात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. तसेच रोज सकाळी हलके कोमट तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि त्वचा चमकदार होते. नंबर 14. ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठून योगा करावा. तसेच आहारामध्ये हलके पदार्थ खावे. यामुळे वजन कमी होईल आणि तुमचे सौंदर्य देखील वाढेल. नंबर 15. चेहऱ्यावरील जास्तची चरबी कमी करायची असेल तर रोज फेस योग करावा. नंबर 16. तुम्हाला जर नेहमी थकवा जाणवत असेल तर रात्रीची झोप पुरेशी घ्यावी. तसेच आहार देखील सकस आणि पोषक तत्व असणारा घ्यावा. नंबर 17. चेहऱ्यासाठी साबण वापरू नये. त्यामुळे चेहऱ्याची स्किन खराब होते. चेहरा धुण्यासाठी नेहमी फेसवॉशचा वापर करा आणि फेसवॉश देखील माइल्ड म्हणजे केमिकलयुक्त असावा. नंबर 18. आपल्या आहारामध्ये नियमितपणे सकाळी किंवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन देखील करावे. यामुळे वजन तर कमी होतेच शिवाय चेहरा देखील ग्लो करतो. नंबर 19. प्रेग्नन्सीमध्ये नारळ पाण्याचे सेवन आवर्जून करा. यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही आणि नॉर्मल प्रसूती होण्यास मदत होते. नंबर 20. नारळ पाणी सर्वांनीच आठवड्यातून 2 ते 3 दिवस प्यावे. यामुळे केस वाढतात आणि चेहऱ्याचा वर्ण देखील सुधारतो. नंबर 21. मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी 1 चमचा बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मसूर डाळीचे पीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा टोमॅटोचा रस मिक्स करून मानेवर लावावा. 15 मिनिटांनी घासून धुवावे. यामुळे एका आठवड्यातच मानेचा काळपटपणा दूर होतो. नंबर 22. महिलांनी दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी 1 प्लेट भरून सलादचे सेवन देखील करावे. यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते आणि कुठलीही आरोग्याची समस्या येत नाही. फक्त रात्रीच्या वेळेस सलाद खाऊ नये. नंबर 23. ज्या महिलांची मासिक पाळी खूप उशिराने येत असेल
तर तारखेचा 1 आठवडा आधीपासून रोज पपई अननसचे सेवन करावे. यामुळे मासिक पाळी वेळेवर येईल. नंबर 24, तारखेच्या आधी मासिक पाळी येत असेल तर आहारातील गरम पदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे मासिक पाळी योग्य तारखेला येईल. नंबर 25, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कुठल्याही मेडिसिनचा वापर करू नये. यामुळे शरीरावर साईड इफेक्ट्स होतात, तसेच मासिक पाळी देखील इरेग्युलर होते. नंबर 26, महिलांनी प्रसूतीनंतर डिंक, हळीव, ड्रायफ्रूट्स, तूप यापासून बनवलेले लाडू खावेत. यामुळे प्रसूतीमध्ये झालेली शरीराची हानी भरून निघते. नंबर 27, कुठल्याही आजारापासून बरे होण्यासाठी आवश्यक तो आराम करावा. यामुळे लवकर रिकवर होण्यास मदत होते. नंबर 29, परिवाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. दुसऱ्यांसोबत स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. यामुळे अगदी म्हातारपणापर्यंत देखील आपले आरोग्य चांगले राहू शकते. नंबर 30, आपल्या आहारात फास्ट फूड, जंक फूडचे सेवन देखील मर्यादित ठेवावे. यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबी वाढणे, रक्तदाब, मधुमेह अशा आरोग्याच्या तक्रारी होत नाहीत. नंबर 31, सर्व महिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे शरीराला कुठलेही पोषण मिळत नाही. म्हणून अन्न लागलेच तेवढेच बनवा. कमी पडले तरी चालेल, परंतु शिळे अन्न खाऊ नका. यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. जर चुकून उरलेच तर पाणी पक्ष्यांना घाला. यामुळे तुम्हाला देखील पुण्य लाभेल आणि आजारापासून देखील वाचेल. नंबर 32, 40शी नंतर दरवर्षी पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी. यामुळे कर्करोगाची लक्षणे असल्यास लवकर निदान करता येते. कारण जास्त करून महिलांमध्ये गर्भपिशवीचा किंवा स्तनांचा कर्करोग होण्याची समस्या असते. नंबर 33, आपले पाय किंवा सांधे 40शी नंतर देखील उत्तम राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज 1 ग्लास दुधाचा समावेश करा. यामुळे हाडातले कॅल्शियम टिकून राहते आणि म्हातारपणी देखील सांधेदुखी, गुडघेदुखी अशा समस्या येत नाही. नंबर 34, शरीरासोबतच आपल्या त्वचेची देखील काळजी घ्यावी. कारण आपले सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली ओळख असते आणि यामुळेच आपण 4 चौघात उठून दिसतो. नंबर 35, छोट्या मोठ्या दुखण्यांकडे देखील महिलांनी कधीच दुर्लक्ष करू नये. कारण काही वेळा छोटे दुखणे मोठ्या आजाराचे रूप घेते. म्हणूनच स्वतःच्या दुखण्यावर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करावे. नंबर 36, रिकाम्या पोटी चहाचे देखील सेवन करू नये. यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते आणि भविष्यात डायबिटीजचा धोका वाढू शकतो. नंबर 37, रोज अंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला मालिश करावी. यामुळे थकवा, आळस दूर होतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.